दर्यापूर वराडाच्या कुशीत विसावलेले एक मोहक पण रहस्यमय गाव. आज जे दिसतं ते या गावाची खरी ओळख नाही, कारण दर्यापूरची खरी कथा लपून बसली आहे जमिनीच्या 20 ते 25 फूट खाली. कधीकाळी सोन्याची करहाड म्हणून प्रसिद्ध असलेल्या वऱ्हाडात शेती समृद्ध होती. पण दर्यापूरचा इतिहास सांगतो, इथे मोठी लढाई नाही, ना तह ना मोठे राज्य. फक्त एक उल्लेख, इमामशाहीचा सुलतान दर्या इमाद शहा, ज्याने 16व्या शतकात हे गाव वसवले. पण जुने जाणते लोक यापेक्षा खूप वेगळी गोष्ट सांगतात. दस्ताऐवज जे सांगत नाहीत ते हे लोक आठवणींमध्ये जपून ठेवतात. ते म्हणतात, जुने दर्यापूर नदीकाठी उंच पठारावर वसलेलं एक प्रगत गजबजलेलं गाव होतं. आणि या गोष्टीची पुष्टी देणारी घटना अचानक घडली. प्रलयाचे गाडलेले रहस्य. माझ्या लहानपणी पाण्याची टाकी बांधण्यासाठी तहसील कचेरीच्या मागे पाया खणला जात होता. तेव्हा कामगारांना धक्काच बसला. जमिनीच्या 20-25 फूट खोल एका गाडलेल्या वाड्याचे अवशेष मिळाले. भव्य जोते, दरवाजाच्या फ्रेम आणि सर्वात अचंबित करणारी गोष्ट, शतकांपूर्वीची भुयारी गटार प्रणाली. जोत्याच्या आतला भाग लाल पिवळ्या मातीनं गच्च भरलेला, जणू एखाद्या प्रलयानं ही संपूर्ण वस्ती एकदाच गिळून टाकली असेल. जुने माणसं सांगतात, त्या काळी एवढा मोठा पाणी प्रलय झाला होता की गाव अक्षरशः बदलून गेलं. पण हे अवशेष जपणारा कोणीच नव्हतं. ते पुन्हा जमिनीत गाडले गेले आणि इतिहासाच्या पानांतून गायब झाले. चंद्रभागेचं रहस्य. दर्यापूरला जीवदान देणारी चंद्रभागा नदी आज शांत आहे, पण पूर्वी तिच्या काठावरच्या अनेक गोष्टी आजही अनुत्तरित आहेत. नदीच्या पलीकडे एक प्राचीन घुमक असलेली मुस्लिम वास्तू, पुढे देवीचं जुनं मंदिर आणि दोन्हींच्या मधोमध शतकांपूर्वीच्या वस्तीचे अवशेष. जुने जाणकार सांगतात, इथे कधीकाळी एक मोठं संस्कृती केंद्र होतं. मंदिरं, वाडे, घुमट, घाट सगळं एकत्र राहतं. देशमुखांच्या वाड्याभोवतीची जुनी बोलीची झाडं, मोठीची मोडकी रचना, जुन्या विहिरींचे अवशेष, सगळं जणू काहीतरी दडवून ठेवतंय. आजचं दर्यापूर आणि अदृश्य झालेलं शहर. आज आपण जे दर्यापूर पाहतो ते वेगळं आहे, पण डोळे मिटले की अजूनही जुनं गाव जिवंत होतं. सिव्हिल लाईन्सचे टुमदार बंगले, टेनिस ग्राउंड्स, टाउन हॉल आणि नदीकाठीचा तो सुंदर परिसर, ज्याला काळानं गिळलं आणि आधुनिकतेने पुसून टाकलं. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित. जमिनीच्या 20 ते 25 फूट खाली सापडलेली ती वस्ती नेमकी कोणाची? ती इमामशाही पूर्वीची होती की हजारो वर्षांपूर्वीची? कधी प्रलय झाला? कोणत्या संस्कृतीचं ते शहर होतं? कोणताही ठोस पुरावा नाही, फक्त एक पुसटशी जाणीव की दर्यापूरच्या जमिनीखाली अजूनही एक संपूर्ण शहर झोपलेलं आहे, जागं होण्याची वाट पाहत.